मराठी संवाद शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच राज्यात अन्न आणि औषध प्रशासनाने मावा, गुटखा आणि इतर बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातलेली असतानाही शेवगाव शहरातील काही भागात खुलेआम मावा, गुटखा विक्री सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे। त्यामुळे संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार शेवगाव पोलीस स्टेशन कॉलनीसमोर तसेच आंबेडकर चौक तसेच नेवास रोड वस्तीवर आणि गेवराई रोड हॉटेलवर विकत आहे असा आरोप केला जात आहे। इतक्या उघडपणे हा व्यवसाय सुरू असताना संबंधित यंत्रणांकडून कारवाई का होत नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। एकीकडे प्रशासनाकडून विविध ठिकाणी बंदी असलेल्या पदार्थांवर कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात असताना शेवगाव शहरातील या कथित विक्री केंद्रांवर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। हे धंदे नेमके कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत अशी ही चर्चा शहरात ऐकायला मिळत आहे। दरम्यान संबंधित ठिकाणी प्रत्यक्षात बंदी असलेल्या पदार्थांची विक्री होत आहे का याचे अन्न आणि औषध प्रशासन आदेश असताना मात्र याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे। प्रशासन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे।